नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॉपर्टी कार्ड योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत। प्रॉपर्टी कार्ड योजना काय आहे, या योजनेसाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा, या योजनेच्या अटी काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, या व्हिडिओमधील माहिती शेवटपर्यंत पहा। प्रॉपर्टी कार्ड योजना काय आहे? प्रॉपर्टी कार्ड योजनेला मालकी योजना असेही म्हणतात। ही केंद्र सरकारची शासकीय योजना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 24 रोजी 9 राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली। या योजनेत ड्रोनच्या सहाय्याने जमिनीचे मॅपिंग केले जाते आणि मालकांची नोंदणी केली जाते। त्यानंतर मालमत्ताधारकांना कार्ड दिले जाते। ग्रामीण भागातील नागरिकांना मालकी हक्क प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घर मालकांना त्यांच्या मालमत्तेचे डिजिटल मालकी प्रमाणपत्र दिले जाते। यामुळे मालमत्तेची नोंदणी, मालकीची पडताळणी आणि आर्थिक व्यवहार सुलभ होतात। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यांतील 763 गावांतील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे। यामुळे लाखो ग्रामीण नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा कायदेशीर पुरावा मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले। पंतप्रधान या कार्यक्रमात व्हर्च्युअली जोडले गेले होते। ते म्हणाले की 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 2.25 कोटी लोकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर पुरावा मिळाला आहे। पूर्वी गावातील लोकांकडे लाखो रुपयांची मालमत्ता असूनही ती तेवढी मोलाची नव्हती, कारण त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते। आता 100 लाख कोटींहून अधिकच्या आर्थिक व्यवहारांचा मार्ग मोकळा झाला आहे। योजनेची उद्दिष्टे: 1. ग्रामीण भागातील घरमालकांना मालमत्तेचे कायदेशीर प्रमाणपत्र देणे। 2. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे। 3. मालमत्तेच्या आधारावर बँक कर्ज आणि इतर आर्थिक लाभ मिळण्यास मदत करणे। 4. अचूक भूमी अभिलेख तयार करून ग्रामपंचायतींना विकास योजना तयार करण्यास मदत करणे। योजनेचे फायदे: प्रॉपर्टी कार्ड मालमत्तेचा कायदेशीर पुरावा देते। या कार्डच्या आधारावर बँकेतून कर्ज घेणे आता सोपे होणार आहे। या कार्डामुळे मालमत्तेशी संबंधित वाद आणि गैरसमज टाळता येतील। या कार्डमध्ये मालमत्तेची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने पारदर्शकता वाढेल। कार्डवर शासकीय अनुदान कसे मिळवायचे? प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर शेतकरी हे कार्ड बँकेत गहाण ठेवून विविध कृषी उपकरणे, प्राणी किंवा शेती व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात। यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होते। हे कार्ड सादर करण्याची आणि कागदपत्रे सादर करण्याची त्यांची धावपळ वाचवेल। आता आपण पाहूया या कार्डसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधावा लागेल। त्यानंतर शासकीय अधिकारी ड्रोनच्या सहाय्याने तुमच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करतील। सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीची पडताळणी करून अर्जदाराला डिजिटल स्वरूपात प्रॉपर्टी कार्ड जारी केले जाईल। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील करता येते। तुम्ही चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ पाहू शकता। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया। आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो। प्रॉपर्टी कार्ड योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खूपच उपयुक्त आहे। यामुळे मालमत्तेची नोंदणी, आर्थिक लाभ आणि वाद मिटवण्यास मदत होते। तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या मालमत्तेचा कायदेशीर पुरावा मिळवू शकता। अत्यंत महत्त्वाची गोष्ट: सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात। त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी। मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील। धन्यवाद।